हर हर महादेव. 8वे ज्योतिर्लिंग नागेशम दारुकोणे त्रिक्षेत्र औंढा नागनाथ. प्रामुख्याने या परिसरात डोंगराळ भागात वसलेले बरेचसेच महादेवाचे मंदिर आहेत. तर आज आपण आदी नागनाथ ह्या मंदिराची माहिती घेऊया. हर हर महादेव. फार वर्षांपूर्वी या डोंगराळ भागामध्ये एका जलाशयाजवळ एक दाम्पत्य पर्णकुटी करून वास्तव्यास होतं. त्याची पत्नी धार्मिक पतिव्रता होती व तिचा पती अधर्मी दुराचारी होता. पुरुषाला दान धर्म पुण्यकर्म ह्या गोष्टींचा द्वेष येत असे. तसेच या भागामध्ये वास्तव्य करणाऱ्या साधक तपस्वी व शिवभक्तांना तो त्रास देत असे. कालांतराने ते दोघे वयोवृद्ध होत असताना त्याच्या पतिव्रता स्त्रीला त्यांच्या पुढच्या भविष्याची जीवनाची काळजी वाटत असे. आपल्या जीवनाचे सार्थक कसे होईल याची त्या पतिव्रता स्त्रीला चिंता वाटत असे. एक दिवस एक ऋषी या डोंगराळ भागातून माध्यान्हकाळी मार्गक्रमण करत असताना त्या ऋषीला तहान व भूक लागली. जवळच पर्णकुटी असल्याचे ऋषीच्या निदर्शनास आले व ते ऋषी पर्णकुटी जवळ आले. तेथे आले असता त्यांनी पाणी व भिक्षेची मागणी केली. भिक्षेचा आवाज ऐकताच पतिव्रता स्त्री लगेच पर्णकुटी बाहेर आली व तिने त्या ऋषींना साष्टांग नमस्कार केला. तिने ऋषींना पाणी व भिक्षा ही पर्णकुटीमधून देण्याकरिता घेऊन आली. पतिव्रता स्त्री भिक्षा प्रदान करत असताना अचानक तिचा अधर्मी पती तेथे उपस्थित झाला व त्यांनी पाणी व भिक्षा त्या ऋषींना देऊ नकोस अशी आपल्या पत्नीला आज्ञा केली. पत्नी पतिव्रता असल्यामुळे पतीच्या आज्ञेवरून त्या ऋषींना पाणी व भिक्षा देऊ शकले नाही. परंतु ऋषी तहानेने व भुकेने व्याकुळ झाला आणि जवळच एका झाडाखाली काही क्षणांची विश्रांती घेण्यासाठी बसला. इकडे पतिव्रतेचा पती आपल्या पर्णकुटीमध्ये असताना पतिव्रतेने आपल्या पतीला एक विनंती केली की मी आजपर्यंत तुमच्या आज्ञा मानली आहे, तेव्हा माझी आपल्याला अशी विनंती आहे की तुम्ही थोडा सारासार विचार करावा. आपण दोघेही वयोवृद्ध होत आहोत. आपलं वय होत आहे तेव्हा आपल्याला या जन्मानंतर मोक्ष प्राप्ती व्हावी अशी माझी इच्छा आहे. तेव्हा आपण हा दुराचार हा अधर्म सोडून सद्धर्म स्वीकार करावा, जेणेकरून आपल्याला जीवनांती मोक्ष प्राप्त होईल व या जीवनाचे आपले सार्थक होईल. तेव्हा आपण अशा वाटसरूंची आपल्याला जशी घडेल तशी सेवा करू व मोक्ष प्राप्त करू. भिक्षा स्वीकारल्यानंतर ऋषींनी त्यांना त्यांची मनोकामना विचारली. त्या दोघांनी आपली मनोकामना काय आहे ती ऋषी समोर प्रकट केली. त्यांची इच्छा पूर्ण व्हावी या उद्देशाने ऋषींनी त्यांना शिव आराधना, शिव उपासना आणि शिवाची तपस्या करावी असे सांगितले, जेणेकरून आपल्या सर्व इच्छा भगवान शिव पूर्ण करतील. हे त्या ऋषींचे शब्द ऐकून पतिव्रता स्त्री खूप आनंदित झाली आणि त्या दोघांनी शिव उपासना करण्यास सुरुवात केली. बराच काळ शिव उपासनेमध्ये गेल्यानंतर भगवान शिव त्यांच्या या तपस्येवरती साधनेवरती प्रसन्न झाले. भगवान शिवांनी त्या पती पत्नीला इच्छित वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्या दाम्पत्याने आपल्याला मोक्ष प्राप्त व्हावा व आपली अखंड सेवा या ठिकाणी घडावी हेच वरदान मागितले. तेव्हा भगवान शिव त्यांच्यावरती अत्यंत प्रसन्न होऊन भगवान शिवांनी त्यांना वरदान दिलं की मी या जलाशयाजवळच आद्यलिंग म्हणजेच आदी नागनाथ या रूपाने नावाने कायम वास्तव्य करील. तेव्हापासून ह्या शिवलिंगाला आदी नागनाथ असे संबोधल्या जाते. हेच ते शिवलिंग म्हणजेच श्री आदिनागनाथ महादेव आपल्याला दर्शन देण्यासाठी या अमर्दक क्षेत्रामध्ये वास्तव्य करून आहेत. हर हर महादेव.